17 मार्च 2025 रोजी प्रगती यादव नावाची मुलगी लग्नानंतर आनंदाने रील बनवत होती. या आनंदाचे कारण म्हणजे प्रगतीचे 3 वर्षांपासून दिलीप सिंग यादववर प्रेम होते आणि आता तिचा त्याच्याशी अवघ्या 12 दिवसांपूर्वी म्हणजेच 5 मार्च 2025 रोजी प्रेमविवाह झाला होता. हा आनंद मोठा वाटत होता, कारण खूप प्रयत्नानंतर दोघांनी आपल्या कुटुंबाला या लग्नासाठी तयार केले होते आणि अवघ्या 3 दिवसांत प्रगतीने सासरच्या सर्वांची मने जिंकली होती. दिलीपच्या घरात आनंदाने नुकतेच पाऊल ठेवले होते, पण या आनंदाच्या मागे दुःख दबक्या पावलाने येत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. 19 मार्च 2025 आरोयाच्या दिबियापूरमध्ये राहणाऱ्या दिलीपच्या लग्नाला फक्त 14 दिवस झाले होते आणि होळीचा सण साजरा केल्यानंतर तो कामावर परतला होता. दिवसभराचे सर्व काम उरकल्यानंतर तो एका रेस्टॉरंटवर जेवण्यासाठी थांबला, जिथे त्याने आपला मोठा भाऊ संदीप आणि पत्नी प्रगतीला फोन करून सांगितले की त्याचे बेला गावातील काम संपले आहे आणि आता तो परत येत आहे. हा फोन त्याने दुपारच्या वेळी बेला गावातून केला होता आणि तो दिबियापूरमधील आपल्या घरापासून फक्त 27 किलोमीटर अंतरावर होता. म्हणजेच तो घरापासून फक्त 40 ते 50 मिनिटांच्या अंतरावर होता. पण उशिरा संध्याकाळपर्यंत दिलीप घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचे लोकेशन जाणून घेण्यासाठी त्याला फोन केला, पण त्याचा फोन लागला नाही. सुरुवातीला सर्वांना वाटले की दिलीप एखाद्या कामासाठी कुठेतरी थांबला असेल, पण रात्री उशिरापर्यंत दिलीप घरी परतला नाही आणि त्याचा कोणताही फोन आला नाही. तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले, म्हणून सर्वांनी त्याला पुन्हा फोन केला. यावेळी फोन उचलला गेला, पण पलीकडून जो आवाज आला तो ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण दिलीपच्या फोनवरून हा कॉल औरैया पोलिसांनी उचलला होता, जे त्यांना सांगतात की दिलीप गंभीर जखमी आहे आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. जो माणूस काही तासांपूर्वीच सुखरूप होता, त्याची अशी बातमी मिळणे कुटुंबातील कोणासाठीही मोठा धक्काच होता. स्वतःला सावरत पूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचले, जिथे दिलीप जीवन आणि मृत्यू यांच्याशी झुंज देत होता. दिलीपची अशी अवस्था पाहून त्यांना काहीच सुचत नव्हते की हे सर्व कसे झाले. सोबतच ते ह्या विचारानेही त्रस्त होते की दिलीपच्या या अवस्थेबद्दल ते आपली सून प्रगतीला कसे सांगणार. खूप विचार केल्यानंतर मोठी हिंमत एकवटून शेवटी ते प्रगतीच्या घरच्यांना दिलीपच्या या अपघाताबद्दल सांगतात. प्रगती जेव्हा ही बातमी ऐकते तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळते. प्रगती रडून रडून बेहाल होते. तिचे घरचे तिला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, पण तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. ते कसे तरी प्रगतीला हिंमत देत हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात, जिथे दिलीप ॲडमिट होता. दिलीपला हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत पाहून प्रगती जोरात रडू लागते. हा प्रसंग इतका वेदनादायी होता की त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनोळखी लोकांनाही त्रास झाला. पण काळाने आपला डाव खेळला होता आणि वेळेनुसार दिलीपची प्रकृती खालावत चालली होती. 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी दिलीपचा मृत्यू झाला. 14 दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाचा आनंद कुटुंब अजून पूर्णपणे जगू शकले नव्हते की एका अपघाताने या आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात केले. पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती की दिलीपचा मृत्यू हा अपघात नसून एक नियोजित कट होता. कारण दिलीपच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने असे खुलासे केले जे सत्याचे एकामागून एक पदर उलगडत गेले. रिपोर्टनुसार दिलीपच्या डोक्यावर इतके खोल वार केले गेले होते की त्याची कवटी पूर्णपणे फ्रॅक्चर झाली होती. इतकेच नाही तर इतकी जखम केल्यानंतर त्याच्या डोक्यावर मागून गोळी झाडण्यात आली होती. हा गुन्हा ज्या पद्धतीने केला गेला होता त्यावरून हे स्पष्ट होत होते की ही काही सामान्य लूटमारीची केस नव्हती, तर एक मोठा कट होता, ज्याचे धागेदोरे त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीशी जोडले गेले होते. औरैया जिल्ह्याचा रहिवासी असलेला 21 वर्षांचा दिलीप सिंग यादव आपले 3 भाऊ संदीप, अक्षय आणि सचिन यांच्यासोबत मिळून वडील सुमेर सिंग यादव यांनी सुरू केलेला हायड्रा आणि क्रेनचा व्यवसाय पुढे नेत होता. वडील सुमेर सिंग यांच्याकडे 12 हायड्रा मशीन आणि 10 क्रेन होत्या आणि त्यांचे काम यूपीच्या 4 जिल्ह्यांत पसरले होते. पैशाने श्रीमंत असलेले हे कुटुंब आता आनंदाच्या रंगात न्हावून निघणार होते, कारण 5 मार्च 2025ला
दिलीपचे लग्न फंबूदमध्ये राहणाऱ्या प्रगती यादव सोबत होणार होते. 12वीपर्यंत शिकलेली प्रगती यादव दुसरी तिसरी कोणी नसून दिलीपचा मोठा भाऊ संदीपची मेहुणी होती, जिच्यासोबत तो 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. पण आपल्या कुटुंबाची या लग्नासाठी संमती मिळवण्यासाठी दिलीपला खूप खटाटोप करावा लागला होता, कारण आधी त्यांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे ते दिलीपसाठी मुलगी शोधत होते. पण जेव्हा त्यांना या नात्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी नकार दिला. एकाच कुटुंबातील 2 मुली आपल्या घरात सून म्हणून याव्यात अशी त्यांची इच्छा नव्हती. पण प्रगतीने दिलीपला सांगितले होते की काहीही झाले तरी ती फक्त दिलीपशीच लग्न करेल आणि दिलीपचीही तीच इच्छा होती. अखेर दोघांच्या हट्टापुढे कुटुंबाला झुकावे लागले आणि त्यांच्या आनंदासाठी ते या लग्नासाठी तयार झाले. अखेर 5 मार्च 2025ला दिलीप आणि प्रगती सर्व रीतिरिवाजानुसार विवाहबंधनात अडकले. या लग्नामुळे प्रगती आणि दिलीप दोघेही खूप आनंदी होते आणि प्रगतीने आपल्या प्रेमाने आणि वागण्याने 3 दिवसांतच घरात सर्वांची मने जिंकली होती. पूर्ण कुटुंब प्रगती आणि दिलीपसाठी खूप आनंदी होते. पण प्रगती आणि दिलीपसोबत जे घडणार होते त्याचा विचार कदाचित कोणी स्वप्नातही केला नसेल. लग्नाच्या 4थ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च 2025ला प्रगती आपल्या माहेरी जाते. दुसरीकडे दिलीप कुटुंबासोबत होळीचा सण साजरा करून 19 मार्चला कामावर परततो. दिलीप बेला गावात सर्व कामे संपवून घरी परतत असतो आणि ही गोष्ट तो फोन करून आपला भाऊ आणि पत्नी प्रगतीलाही सांगतो. जिथे एकीकडे दिलीपचे घरचे त्याची वाट पाहत असतात, तिथेच पल्ली या गावाजवळ गव्हाच्या शेतात 2 गावकऱ्यांना अर्धमेल्या अवस्थेत एक माणूस पडलेला दिसतो. त्याला मेलेला समजून ते दोघे घाबरून तिथून पळून जातात आणि बाकी गावकऱ्यांना जमा करून त्या ठिकाणी घेऊन येतात. त्या माणसाला गंभीर अवस्थेत पाहून गावकरी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देतात. ते तिथे तातडीने रुग्णवाहिका घेऊन पोहोचतात. मेडिकल स्टाफ जेव्हा त्याला चेक करतो तेव्हा त्याचा श्वास अजूनही सुरू असतो, म्हणून कोणताही उशीर न करता ते त्याला रुग्णवाहिकेने लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि उपचार सुरू करतात. पोलीस प्रकरणाचा तपास सुरू करतच असतात की त्या माणसाच्या खिशात सापडलेला फोन वाजू लागतो. पोलीस जेव्हा फोन उचलतात तेव्हा फोनच्या पलीकडे दुसरे कोणी नसून दिलीपचे कुटुंबीय असतात. दिलीपच्या घरात एकच आक्रोश सुरू होतो आणि सर्वजण धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, जिथे त्यांची अवस्था पाहून रडारड सुरू होते. तेव्हाच डॉक्टर पोलिसांना कळवतात की कोणीतरी दिलीपच्या डोक्यावर गंभीर वार केले आहेत आणि त्याला गोळीही मारली आहे. सुरुवातीला पोलीस याला एक अपघाताची केस मानून चालले होते, पण डोक्यात गोळी मिळणे पोलिसांना एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते. म्हणजेच आधी दिलीपला निर्दयीपणे मारहाण केली गेली आणि मग त्याला गोळी मारली गेली. यामुळेच पोलीस जेव्हा दिलीपच्या कुटुंबाला विचारतात की दिलीपचे कोणाशी वैर होते का, तेव्हा ते नकार देतात आणि म्हणतात की त्यांचा मुलगा खूप साधा होता आणि तो फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचा. याचे कोणाशी भांडण किंवा वाद नव्हता. स्वतःला सावरत दिलीपचे कुटुंब तपासासाठी FIR दाखल करतात. रिपोर्ट दाखल झाल्यानंतर पोलीस आपला तपास सुरू करतात. पण दिलीपची प्रकृती इतकी गंभीर होती की फक्त 2 दिवसांनंतर म्हणजेच 21 मार्च 2025ला तो आयुष्याची लढाई हरतो. 15 दिवसांपूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजत होते, आज त्याच घरात सर्वत्र आक्रोश आणि शोकाकुल वातावरण होते. दिलीपचे कुटुंब पूर्णपणे विखुरले होते. सर्वांना घराचा जवान मुलगा गेल्याचे दुःख तर होतेच, पण त्यासोबतच त्यांना काळजी वाटत होती आपली सून प्रगतीची. अवघ्या 20 वर्षांच्या वयात विधवा झालेल्या प्रगतीची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ज्या दिलीपसोबत तिने 7 जन्मांच्या शपथा घेतल्या होत्या, त्याच्यासोबत ती नीट राहूही शकली नव्हती. दिलीपचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता आणि त्याला ज्या क्रूरतेने मारले गेले होते ते जाणून पोलिसांचेही डोळे विस्फारले. चौकशीनंतर पोलिसांना हे तर स्पष्ट झाले होते की दिलीपसोबत ही घटना बेला आणि दिबियापूरच्या दरम्यानच घडली आहे. यासाठी पोलीस त्रिनेत्र सिस्टमचा वापर करतात. ऑपरेशन त्रिनेत्र हे उत्तर प्रदेश सरकारद्वारे सुरू केलेले एक अभियान आहे, ज्या अंतर्गत हजारो कॅमेरे, धोरणात्मक पॉईंट्स, गुन्ह्यांचे हॉटस्पॉट्स, डार्क स्पॉट्स आणि हायवेवर बसवण्यात आले आहेत. आणि हे सर्व कॅमेरे
कंट्रोल रूमशी जोडलेले आहेत. पोलीस याच सिस्टमचा वापर करून तो मार्ग तपासण्यास सुरुवात करतात, ज्यामध्ये दिलीप बेलाहून घरी परतताना दिसला असावा. सोबतच दिलीपचे आपल्या भावाशी झालेल्या शेवटच्या फोन कॉलच्या वेळेच्या आसपासचे फुटेजही चेक करतात. सर्व CCTV तपासण्यात गुंतलेले असतानाच त्यांना पल्लिया गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॅमेरा फुटेजमध्ये दिलीप बाईकवर 2 लोकांसोबत जाताना दिसतो. दिलीपसोबत हे 2 लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी जेव्हा पोलीस त्यांची ओळख पटवण्यास सुरुवात करतात, तेव्हा जी माहिती त्यांना मिळते ती अत्यंत धक्कादायक असते. दिलीपला बाईकवर बसून घेऊन जाणारा माणूस एक अतिशय धोकादायक गुन्हेगार आणि हिस्ट्री शीटर रामजी नागर होता, जो अनेक गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात जेलमध्ये जाऊन आला होता आणि त्यावेळी जामिनावर बाहेर आला होता. दिलीपसारख्या साध्या माणसासोबत अशा धोकादायक गुन्हेगाराचे दिसणे हा स्वतःच एक धोक्याचा इशारा होता. म्हणून पोलिसांचे एक पथक उशीर न करता रामजी नागरचा शोध घेते आणि त्याला पकडून चौकशी सुरू करते. आधी तर रामजी नागर काहीच कबूल करत नाही, पण जेव्हा पोलीस आपल्या पद्धतीने चौकशी करतात तेव्हा तो त्यांना सांगतो की त्याला दिलीपच्या हत्येची सुपारी अनुराग यादव नावाच्या व्यक्तीने दिली होती. अनुराग यादव दिलीपच्या घरचे या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नव्हते आणि ही गोष्ट जेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितली तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. पोलीस या अनुराग यादवचा शोध घेऊ लागतात आणि त्या हिस्ट्री शीटरच्या माहितीवरून अखेर त्याला पकडतात. पण ही केस इतकी साधी नव्हती, कारण अनुराग यादवला अटक होताच पोलिसांचे एक पथक दिलीपच्या घरी पोहोचते, जिथे शोकाकुल वातावरण होते आणि कुटुंबासोबत गावकरीही बसले होते. पोलीस अधिकारी दिलीपची पत्नी प्रगतीला बोलावून तिच्याकडे काही चौकशी करू लागतात. कुटुंबाला वाटले की केसच्या संदर्भात ते प्रगतीला प्रश्न विचारत असतील, पण तेव्हाच अचानक पोलीस पथकासोबत आलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रगतीचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागतात. हे पाहून तिथे उपस्थित असलेले कुटुंब आणि गावकरी संतापतात आणि ते रागाने पोलिसांचा रस्ता अडवून विचारतात की ते त्यांच्या सुनेला असे कसे घेऊन जाऊ शकतात. आता उत्तरादाखल जेव्हा पोलीस त्यांना कारण सांगू लागतात तेव्हा त्यांच्या सांगण्यावर तिथल्या कोणालाही विश्वास ठेवणे कठीण होते, कारण पोलीस हा खुलासा करतात की दिलीपच्या हत्येच्या कटात त्यांच्याच घरची सून आणि दिलीपची पत्नी प्रगतीचा हात आहे. आधी घरच्या धाकट्या मुलाचा मृत्यू आणि मग त्याच्या मृत्यूमध्ये त्यांच्या सुनेचाच हात असणे हे ऐकताच पूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात भूकंप येतो. सर्वांच्या समजण्यापलीकडे होते की ज्या दिलीपसोबत प्रगती 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि ज्याच्यासाठी तिने सर्वांशी हट्ट करून आपल्या मर्जीने अवघ्या 15 दिवसांपूर्वीच लग्न करून दिलीपसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली होती, अखेर तिनेच दिलीपला मृत्यूच्या दारात का ढकलले. प्रगतीच्या या खुनी खेळाचे जे कारण समोर येणार होते ते दाखवले की आजच्या या काळात प्रेमाला मानवी रूपातील या हैवानाने आपल्या लालसेसाठी फक्त एक खेळ बनवून ठेवले आहे. ही केस पूर्णपणे समजून घेण्यासाठी जाऊया वर्ष 2020 मध्ये, जिथून याची सुरुवात झाली. वर्ष 2020. फबूनमध्ये राहणाऱ्या प्रगतीच्या घरापासून फक्त 100 मीटर अंतरावरच अनुराग यादव राहायचा. 29 वर्षांचा अनुराग झिंझक BSc केल्यानंतर गावातच राहू लागला होता. त्याच्याकडे कोणतेही कामधंदे नसले तरी तो आपल्या खोट्या प्रतिष्ठेच्या आयुष्याचा दिखावा नक्कीच करायचा. ब्रँडेड कपडे आणि बूट घालणे, महागड्या गाड्यांमधून गावात फिरणे, विमानाने प्रवास करणे आणि महागड्या हॉटेल्समध्ये राहणे. अनुराग असा आयुष्याचा दिखावा करून त्याचा रुबाब पूर्ण गावात गाजवायचा आणि तो हे सर्व आपल्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या पैशातून करायचा, कारण प्रत्यक्षात त्याच्याकडे स्वतःची एक बाईकही नव्हती. वास्तवात तो आपला खर्च चालवण्यासाठी ट्रॅक्टरही चालवायचा. अनुरागची ही खोटी राहणी पाहून प्रगती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. दोघांची घरे जवळ असली तरी दोन्ही कुटुंबांमध्ये खूप दुरावा होता. जमिनीच्या वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा भांडणेही झाली होती आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. याच कारणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक पिढ्यांपासून वैर चालत आले होते. या वादामुळे प्रगती उघडपणे अनुरागशी बोलू शकत नव्हती, पण त्याला पाहत मात्र असायची. तिकडे अनुरागलाही प्रगती आवडायची. एक दिवस प्रगती जनावरांना चारा देण्यासाठी गेली.
तेव्हा अनुराग संधी साधून एका चिठ्ठीवर आपला नंबर लिहून प्रगतीला देतो आणि तिला फोन करायला सांगतो. आता प्रगतीकडे स्वतःचा कोणताही फोन नव्हता, म्हणून ती तिचे घरचे झोपल्यानंतर आपल्या वडिलांच्या फोनवरून अनुरागला कॉल करून त्याच्याशी बोलायची. हा सिलसिला अनेक दिवस चालला. फोनवर सुरू झालेले बोलणे भेटीगाठींमध्ये बदलू लागले. प्रगतीच्या मावशीचे घर औरा या शहराजवळ होते, जिथे ती आपल्या आईसोबत अनेकदा जायची. ती मावशीच्या घरातून साई मंदिरात जाण्याच्या बहाण्याने निघायची आणि अनुरागला भेटायला बोलावून घ्यायची. मग दोघेही एका हॉटेलमध्ये दरवेळी भेटायचे. दोघांमध्ये सुरू झालेली ही आशिकी या थराला गेली की प्रगतीच्या सांगण्यावरून अनुरागने आपले खरे नाव मनोज नारायण बदलून अनुराग यादव ठेवले होते. सुरुवातीला प्रगती आणि अनुरागच्या या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांना काहीच सुगावा लागला नाही. पण जास्त दिवस हे सत्य लपूनही राहिले नाही आणि ही गोष्ट दोघांच्या घरापर्यंत पोहोचली. प्रगतीचे घरचे या नात्याला स्वीकारत नव्हते, पण प्रगती अनुरागशीच लग्न करू इच्छित होती. याच कारणांवरून प्रगतीचे दररोज आपल्या घरच्यांशी भांडण व्हायचे. अनुरागशी लग्न करण्याचे वेळ तिच्या डोक्यात इतके शिरले होते की सर्वांना घाबरवण्यासाठी तिने आपली नससुद्धा कापली होती. अनुराग ज्या हायपाय लाईफस्टाईलची स्वप्ने प्रगतीला दाखवत होता ती त्यांनाच खरे मानून बसली होती आणि तिला वाटत होते की अनुरागसोबत तिचे आयुष्य एका परीकथेसारखे असेल. पण हेच फक्त तिच्या मोठ्या स्वप्नांचे कारण नव्हते. प्रगतीची मोठी बहीण पारुल हिचे लग्न 2019मध्ये एका करोडपती घराण्यात झाले होते. ती आपल्या बहिणीला चांगले आयुष्य आणि सर्व छंद पूर्ण करताना पाहायची. आपल्या बहिणीचे चांगले आयुष्य पाहून अनुरागच्या बोलण्याला भुलून तिलाही ऐशोआरामात आपले आयुष्य जगायचे होते. पण प्रगतीला हे देखील ठाऊक होते की कौटुंबिक वादामुळे अनुरागशी तिचे लग्न होऊ शकणार नाही आणि जरी झाले तरी अनुराग तिला ते आयुष्य देऊ शकणार नाही जे तिला जगायचे होते, कारण तो इतका श्रीमंत नव्हता. प्रगतीची स्वप्ने खूप मोठी होती आणि तिला ही सर्व स्वप्ने प्रत्यक्षात जगायची होती, पण अनुरागसोबत. म्हणून आता प्रगती अनुरागच्या डोक्यात अशा क्रूरतेचे बी रोवणार होती ज्यामुळे तिचे लालची इरादे पूर्ण होऊ शकतील. वर्ष 2022. प्रगतीची बहीण पारुलचे ज्या घरात लग्न झाले होते ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम होते आणि त्या कुटुंबातील धाकटा मुलगा दिलीप देखील अविवाहित होता. प्रगतीचे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी त्या घरात येणे जाणे असायचे. तसेच दिलीप देखील आपल्या बहिणीच्या माहेरी येत जात असायचा. याच कारणामुळे प्रगतीची दिलीपशी अनेकदा भेट व्हायची आणि इथूनच प्रगतीला दिलीप आपल्या शिकारीसारखा वाटू लागला. प्रगतीने एका नियोजित चालीनुसार आधी दिलीपशी मैत्री केली आणि मग भेटण्याच्या बहाण्याने त्याच्याशी जवळीक वाढवू लागली. प्रगतीने टाकलेल्या या जाळ्यात दिलीप पूर्णपणे अडकला होता. प्रगती आपले खरे इरादे लपवून दिलीपसोबत काही आठवडे किंवा महिने नव्हे तर 3 वर्षांपर्यंत प्रेमाचे नाटक करत राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच नाटकाच्या दरम्यान तिने दिलीपची अनुरागशी ओळख करून दिली आणि फक्त ओळखच नाही तर दोघांमध्ये मैत्रीही करून दिली. कारण तपासात असे आढळले की अनुराग आणि दिलीप एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत होते. इतकेच नाही तर दिलीप अनेकदा अनुरागने पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंटही करायचा. दिलीपला तर या गोष्टीची पुसटशी कल्पना नव्हती की जिला तो आपली होणारी पत्नी म्हणतोय आणि ज्या अनुरागला ती आपला मित्र म्हणून भेटवते तो प्रत्यक्षात प्रगतीशी किती खोलवर जोडलेला आहे. अनुराग आणि प्रगतीने मिळून दिलीपच्या भोळेपणाचा फायदा घेतला होता. जिथे एकीकडे प्रगती दिलीपशी प्रेमाचे नाटक करत होती तिथे पाठीमागे ती अनुरागसोबत पूर्णपणे रिलेशनशिपमध्ये होती. इकडे प्लॅननुसार प्रगतीने दिलीपला विश्वास दिला होता की ती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही. दुर्दैवाने दिलीप प्रगतीच्या रचलेल्या या जाळ्यात अडकत गेला, इथपर्यंत की तो प्रगतीशी लग्न करण्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन हट्टाला पेटला की तो लग्न करेल तर फक्त प्रगतीशीच. किती दुःखाची गोष्ट आहे की जिथे एकीकडे हा मुलगा प्रेमासाठी आपल्या घरच्यांना मनवण्यासाठी त्यांच्याशी लढत होता तिथे दुसरीकडे ही धोकेबाज मुलगी प्रेमाच्या नावाखाली चक्रव्यूह रचून त्याला संपवण्याचा कट टाकत होती. अखेर तिचा अर्धा प्लॅन यशस्वी झाला जेव्हा दिलीपच्या घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न झाले. ही मुलगी इतकी चतुर होती की तिने या चेहऱ्यामागे आपले खरे रंग लपवून ठेवले होते.
जिथे तिचे सैतानी मन दिलीपला संपवण्याच्या विचारात होते, तिथे ती चेहऱ्यावर हास्य ठेवून दिलीपच्या घरच्यांची मने जिंकत होती. सर्व रीतिरिवाज पूर्ण झाल्यानंतर प्रगती चौथीसाठी घरी जाते. पण तिच्या परतण्याचे खरे कारण हे देखील होते की ती अनुरागला भेटण्यासाठी व्याकुळ होती. 17 मार्चला प्रगती त्याच हॉटेलमध्ये जाते जिथे ती नेहमी अनुरागला भेटायची आणि तिथेच ती ही रील रेकॉर्ड करते. पाहणाऱ्याला वाटेल की प्रगती आपल्या लग्नामुळे आनंदी आहे, पण या आनंदाचा बुरखा पांघरून ती या हॉटेलमध्ये बसून आपल्या प्लॅनला अंतिम स्वरूप देणार होती. सुरुवातीपासूनच प्रगतीचे नियोजन होते की दिलीपला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला मारून संपवायचे आणि ती हे सर्व यासाठी करत होती कारण तिला दिलीपची करोडोंची संपत्ती हवी होती, जेणेकरून त्या संपत्तीच्या जोरावर ती अनुरागसोबत ऐशोआरामचे आयुष्य जगू शकेल. म्हणून ती अशा युक्त्या विचार करू लागली की दिलीप मरेलही आणि त्यांच्यावर कोणाला संशयही येणार नाही. या हत्येची अंमलबजावणी करण्यासाठी अनुरागने आपला मावस भाऊ दुर्लभ यादवला या प्लानचा हिस्सा बनवलाय, जो भांडखोर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. दुर्लभने संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर आपला मित्र आणि हिस्ट्रीस्टर रामजी नागरला हायर केले. रामजी नागरने दिलीपला मारण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी घेतली, ज्यामध्ये 1 लाख रुपये काम होण्यापूर्वी आणि 1 लाख रुपये काम झाल्यानंतर द्यायचे ठरले. पण अडचण अशी होती की अनुराग आणि प्रगतीकडे इतके पैसे नव्हते, म्हणून प्रगतीने डोकं लावून मुंह दिखाईमध्ये मिळालेले 70,000 रुपये स्वतःकडेच ठेवले आणि उरलेले 30,000 तिने दिलीपकडेच मागितले. आपल्या होणाऱ्या पत्नीच्या इराद्यांपासून अनभिज्ञ असलेल्या दिलीपला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्याच पैशांनी त्याच्याच मृत्यूचा सौदा केला जात आहे. एकीकडे प्रगतीने 1 लाखांची व्यवस्था केली, तर दुसरीकडे अनुराग उरलेले 1 लाख जमवण्यात लागला. मर्डर कॉन्ट्रॅक्टचे पूर्ण पैसे गोळा झाल्यानंतर आता या कटात 5 लोक सामील झाले होते, ज्यामध्ये अनुराग, प्रगती व्यतिरिक्त दुर्लभ यादव, हिस्ट्रीशीटर रामजी नागर आणि त्याचा मित्र शिवम यादव होता. आता हे लोक योग्य संधीची वाट पाहत होते की कधी दिलीप आपल्या घराबाहेर कामासाठी निघेल आणि त्याला अशा प्रकारे मारले जाईल की दिलीपचा मृत्यू लोकांना मर्डर नसून एक अपघात वाटेल. 19 मार्च 2025ला जेव्हा दिलीपने बेलागावाहून परतण्यापूर्वी प्रगतीला फोन केला, तेव्हा प्रगतीने लगेच अनुरागला दिलीपचे लोकेशन सांगितले. अनुराग दिलीपची ओळख पटवून देण्यासाठी रामजी नागर, दुर्लभ आणि शिवम यांना त्या लोकेशनवर घेऊन गेला आणि त्याची ओळख पटवून दिल्यानंतर स्वतः तिथून परत आला. त्यानंतर हे तिघे दिलीपचा पाठलाग करू लागतात, जे त्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. दिलीपचा पाठलाग करता करता ते एका निर्जन ठिकाणी त्याची हायड्रा गाडी थांबवतात आणि त्यांची कार खराब झाली आहे असा मदतीचा बहाणा करतात. दिलीप त्यांच्या खऱ्या रूपापासून अनभिज्ञ राहून त्यांना कारचे लोकेशन दाखवण्यास सांगतो, जेणेकरून तो त्यांना मदत करू शकेल. इतक्या सहजपणे दिलीप तयार झालेला पाहून रामजी नागर त्याला आपल्या आणि दुर्लभच्या मध्ये अपाचे बाईकवर बसवतो आणि लोकेशन दाखवण्याच्या बहाण्याने तो दिलीपला पल्लिया गावातील गव्हाच्या शेतात घेऊन जातो. तिथे रामजी नागरचा मित्र शिवम दुसऱ्या बाईकवरून त्या लोकेशनवर पोहोचतो. दिलीप त्या शेतात सर्वत्र नजर फिरवतो, पण त्याला ती कार दिसत नाही ज्यासाठी त्याला आणले गेले होते. त्याला काही समजण्यापूर्वीच ते तिघे मिळून त्याच्यावर हल्ला करतात. आधी ते लोक त्याला मारहाण करतात, मग बंदुकीच्या दस्ताने त्याच्या डोक्यावर अनेक वार करतात. याच झटापटीत दुर्लभ रागाच्या भरात देशी कट्ट्याने दिलीपच्या डोक्याच्या मागे गोळी झाडतो. सर्वांना वाटते की दिलीप मेला आहे, म्हणून ते तिघे त्याचे शरीर गव्हाच्या शेतात सोडून पळून जातात. पण दिलीप डोक्यावर झाडलेल्या त्या गोळीने मरत नाही, कारण जसे सिनेमात दाखवले जाते की डोक्यावर गोळी लागल्याने प्रत्येक वेळी जागीच मृत्यू होतो. प्रत्यक्षात हे सत्यापासून खूप दूर आहे. तात्काळ मृत्यूसाठी ब्रेन स्टेम आणि ब्रेन टिश्यूजचे गंभीर नुकसान होणे गरजेचे असते. या केसमध्ये दिलीपला ज्या कट्ट्याने मारले गेले होते त्यात 315 बोअरच्या बुलेटचा वापर झाला होता, जी जीवघेणी तर असते, पण त्यात मिलिटरी ग्रेड शस्त्रांसारखी अचूकता आणि शक्ती नसते. ऐतिहासिक केसेस जसे की अमेरिकन रेल्वे वर्कर फिनियास गेज यांची केस पाहिली तर त्यांच्या कावटीत 3 फूट लांब लोखंडी रॉड शिरला होता आणि उपचारानंतर ते 12 वर्षे जिवंत राहिले होते.
त्यामुळे 315 बोअरच्या बुलेटने दिलीपचा लगेच मृत्यू झाला नाही, तर त्याच्या मृत्यूचे कारण त्याच्या डोक्यावर दिलेली ती जखम होती, ज्यामुळे त्याची कवटी फ्रॅक्चर झाली होती आणि याच हल्ल्यांमुळे त्याचे ब्रेन डॅमेज झाले होते. ज्यानंतर 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आपल्या आयुष्याची लढाई लढता लढता त्याचा जीव गेला. प्रगती आणि अनुरागच्या मते त्यांनी प्लॅन खूप हुशारीने राबवला होता, पण पोलिसांना मिळालेल्या CCTV फुटेजमुळे ते लोक एक एक करून पकडले गेले आणि त्यांच्या कटाचा पर्दाफाश झाला. रामजी, प्रगती आणि अनुराग यांच्या अटकेची बातमी पसरताच दुर्लभ आणि शिवम यादव फरार झाले होते. म्हणून पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी त्या दोघांवर 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यासोबतच पोलिसांनी अनेक ठिकाणी चेक पॉईंट्सही लावले होते. अखेर 27 मार्च 2025च्या रात्री शहबाजपूर बंबा परिसरात लावलेल्या पोलीस चेकपोस्टला जेव्हा दुर्लभ आणि शिवम ओलांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पोलीस त्यांना ओळखतात, ज्यावर ते तिथून पळू लागतात. पोलीस त्यांना पकडण्यासाठी जसा त्यांचा पाठलाग करतात, तसे ते दोघेही पोलिसांवर गोळीबार सुरू करतात. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पोलीस दोघांच्या पायात गोळी मारून त्यांना पकडतात. पोलिसांना त्यांच्याकडून 2 पिस्तूल, जिवंत काडतुसे, 1 बाईक, 2 मोबाईल फोन, आधार कार्ड आणि 3,000 रुपये मिळाले. सध्या या 5 जणांवर भारतीय न्यायसंहिताच्या कलम 103 अंतर्गत हत्येसाठी, कलम 61(2) अंतर्गत गुन्हेगारी कट आणि कलम 35च्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास या सर्वांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. प्रत्यक्षात काय होईल हे तर वेळच सांगेल. प्रगती आणि अनुरागने ज्या प्रकारे हा गुन्हा केला तो असा होता की जणू त्यांना कायद्याची कोणतीच भीती नव्हती. खऱ्या अर्थाने प्रगतीने कधी अनुरागवरही सच्चे प्रेम केले नव्हते, तर तिला प्रेम होते ते त्या दिखावेकर आयुष्यावर, जे पाहून ती अनुरागकडे आकर्षित झाली होती आणि त्याच खोट्या स्वप्नांच्या दुनियेला तिला प्रत्यक्षात जगायचे होते. यात अनुरागही कमी गुन्हेगार नाही, कारण तो असा माणूस होता ज्याला विना मेहनत ऐशोआरामाचे आयुष्य हवे होते आणि जो फक्त इतरांच्या पैशांवर जगायचा. याच खोट्या आयुष्याला जगण्याच्या लालसेपोटी प्रगतीने आधी दिलीपसारख्या साध्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मग हा प्रेमाचा खेळ पूर्ण 3 वर्षांपर्यंत खेळला. दिलीप याला सच्चे प्रेम समजून लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबाशी लढायला तयार झाला, पण प्रगती दिलीपच्या संपत्तीच्या लालसेत इतकी आंधळी झाली होती की ती योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरली होती. तिला इतकीही जाणीव झाली नाही की ती आपल्या बहिणीचेच घर उद्ध्वस्त करत आहे आणि आपल्या बहिणीचे आयुष्यही ती नरक बनवत आहे. आणि शेवटी या केसने पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की जेव्हा प्रेमाच्या नावावर लालसा निर्माण होते, तेव्हा फक्त मने नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होतात. म्हणतात ना की प्रेम जर सौदा बनला तर नात्यांचा बाजार लागतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हां, सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.